मित्रांनो, येणाऱ्या 48 तासात विदर्भात अतिवृष्टी, मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि अतिशय महत्त्वाचा अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, विदर्भाचे हवामान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. सध्या विदर्भामध्ये आज दिवसभरामध्ये नागपूर आणि भंडाराच्या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. नागपूरमध्ये आज दिवसभरामध्ये 107 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. 3 तासामध्ये हा पाऊस झालेला आहे नागपूरच्या भागामध्ये आणि अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस होता. विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस काही भागांमध्ये वादळी वारे सुद्धा वाहिले आहेत आणि विजेच्या कडकडाटासोबत नागपूरच्या भागामध्ये आज दिवसभरामध्ये पाऊस झालेला आहे. अनेक भागात वाहतूक कोंडी झालेली आहे. घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे. यासोबतच नदी नाल्यांना उफाण आलेलं आहे. अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस दिवसभर नागपूरच्या भागामध्ये आज सक्रिय होता आणि आता सध्या नागपूरच्या भागामधून पावसाचा जोर कमी झालेला आहे. पण विदर्भामध्ये काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटत आहे. सध्या आपण जर डीप डिप्रेशनची परिस्थिती तुम्हाला दाखवली तर डीप डिप्रेशन आपण पाहू शकता ओडिसाच्या भागावर बनलेला आहे. आपण पाहू शकता सध्या लेटेस्ट अपडेटमध्ये आपण पाहू शकता या भागामध्ये हा डीप डिप्रेशन बनलेला आहे आणि या डीप डिप्रेशनमुळे काय होत आहे, येणाऱ्या 48 तासांमध्ये आपल्या विदर्भामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता वाढणार आहे. आपल्याला माहीत असेल बंगालच्या उपसागरामध्ये जो ही वेदर सिस्टम बनतोय किंवा कमी दाबाचा क्षेत्र बनतोय, डीप डिप्रेशन बनतोय, यामुळे विदर्भामध्ये पाऊस वाढतोय. जर हा विदर्भाचा भागाकडून जात असेल तर निश्चितपणे याचा प्रभाव विदर्भाच्या भागावर आपल्याला जाणवतोय. तसंच आता यामुळे आपल्याला जाणवणार आहे, कारण हा विदर्भाचा अतिशय जवळचा राज्यामधून म्हणजे जेमतेम हा आपल्या विदर्भाला साठलेला पूर्वी मध्य प्रदेशच्या भागापासून जाण्याची शक्यता आहे आणि यामुळे काय होणार आहे, विदर्भामध्ये याचा परिणाम जाणवणार आहे. आणि जे नद्या सुद्धा मध्य प्रदेशपासून आपल्या विदर्भाकडे येतात, खास करून नागपूर आणि भंडाराच्या भागात, तसं गोंदियाच्या भागात काही नद्या मध्य प्रदेशपासून इकडे आपल्या विदर्भाच्या दिशेने येतात. त्या नद्यांना सुद्धा उफाण येऊ शकते आणि यामुळे गावाखेड्यांमध्ये सुद्धा पूर परिस्थिती अतिशय गंभीर निर्माण होऊ शकते. तर आता येणाऱ्या 48 तासांमध्ये अशी परिस्थिती आपल्या विदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची ठरणार आहे, कारण या पावसामुळे जबरदस्त प्रभाव या पावसाचा सामान्य नागरिकांवर सुद्धा पाहायला भेटू शकते. शेतकऱ्यांसाठी अतिशय आहे, कारण शेतकऱ्यांचं सध्या पावसामुळे समाधान परिस्थिती निर्माण होणार आहे. अद्यापही जर तुम्ही पेरणी नाही झालेली असेल तर आताही चॅनलच्या वतीनं तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करू इच्छितो, कारण हा पावसामुळे आपल्या जे पेरणी केलेले बिया आहेत ते वाहून जाऊ शकतात. तर निश्चितपणे याची खबरदारी घ्यावी शेतकऱ्यांनी आणि निश्चितपणे काळजी घेण्याची गरज आहे. मित्रांनो, जर डिटेलमध्ये तुम्हाला मी डीप डिप्रेशनची परिस्थितीचा आकलन दिला इथे, तर पाहू शकता सध्या डीप डिप्रेशन या भागामध्ये बनलेला आहे. हा 28 तारखेचा इथे मॉडेल दाखवण्यात आलेला आहे. त्यानंतर आता हा हळूहळू इथे छत्तीसगड हा जो काही भाग आहे, छत्तीसगडचा भाग आहे. हा छत्तीसगडच्या भागामध्ये हळूहळू हा सिस्टम येणाऱ्या 48 तासांमध्ये आपल्याला हा मध्य प्रदेशच्या भागापर्यंत येताना दिसणार आहे. त्यासोबतच हा आपल्या मध्य प्रदेशच्या पूर्वी भागापासून अतिशय आपल्या विदर्भाचा जवळच्या भागापासून जाणार आहे. दरम्यान नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीच्या आसपास याचा प्रभाव जास्त पाहायला भेटू शकते आणि पावसामध्ये वाढ असू शकते. नागपूर, भंडारा, गोंदिया आणि अमरावतीमध्ये दाट अतिवृष्टी होणार आहे अशी शक्यता निर्माण होत आहे या सिस्टममुळे. मित्रांनो, जेव्हा मी हे तुमच्यासाठी व्हिडिओ इथे बनवत आहे, दरम्यान 8 वाजताची वेळ होत आहे, संध्याकाळचे 8 वाजत आहेत. दरम्यान आज 28 तारीख आहे, 28 जुलै, आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटत असेल की आपल्या विदर्भामध्ये काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. यामध्ये गोंदिया, भंडाराच्या भागांमध्ये काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे आणि आज रात्री पाऊस काही प्रमाणात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये पाहायला भेटणार आहे. अमरावतीमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस, वर्धा आणि यवतमाळमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस, गडचिरोली आणि इकडे चंद्रपूर या भागातही हलक्या स्वरूपाचा पाऊस किंवा मध्यम आणि काही ठिकाणी 1-2 ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस किंवा काही भागांमध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्री आपल्याला पाहायला भेटू शकते. आणि येणाऱ्या 24 तासांमध्ये या पावसाचा जोर आणखी वाढणार आहे विदर्भामध्ये, कारण हा सिस्टम हळूहळू विदर्भाचा उत्तर दिशेनं हळूहळू समोर वाढत आहे आणि यामुळे अतिशय महत्त्वाची परिस्थिती पावसाची बनू शकते आणि जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्या विदर्भामध्ये येणाऱ्या 48 तासांमध्ये पाहायला भेटू शकते. मित्रांनो, येणाऱ्या 48 तासांमध्ये आपण पाहू शकता दरम्यान 29 तारखेचा रात्रीची परिस्थिती आहे किंवा ही परिस्थिती दुपारीही सुद्धा बनू शकते. सध्या अशी परिस्थिती आपल्याला दिसत आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
आणि इकडे अमरावतीपर्यंत अनेक भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या भागामध्ये सध्या सतर्क राहण्याची गरज आहे. खास करून गोंदिया, भंडारा, नागपूर या भागामध्ये अतिवृष्टीची दाट शक्यता आहे. त्यासोबतच गडचिरोलीमध्येही काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. गडचिरोलीच्या दक्षिण भागामध्ये काहीसा पावसाचा जोर कमी राहणार आहे, पण पाऊस होणार आहे हे निश्चितपणे आपण सांगू इच्छितो. कारण हा सिस्टम आता येणाऱ्या दिवसामध्ये आपला प्रभाव इथे टाकताना आपल्याला दिसत आहे. दरम्यान 30 तारखेची परिस्थिती तुम्ही पाहू शकता. जबरदस्त स्वरूपाचा पाऊस असणार आहे विदर्भामध्ये आणि अतिवृष्टी होणार आहे विदर्भाच्या भागामध्ये. येणाऱ्या 29 आणि 30 तारखेला दोन्ही दिवशी विदर्भाच्या भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे. अकोला, हिंगोली, इकडे चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, ब्रह्मपुरी, गोंदिया आणि इकडे अमरावती आणि इकडे बुलढाणापर्यंत या संपूर्ण भागामध्ये अतिवृष्टीची दाट शक्यता आहे. हेवी टू व्हेरी हेवी म्हणजे जेमतेम काही काही भागांमध्ये 200 पासून तर 300 मिलीमीटरचा पाऊस इतकं सुद्धा आपल्याला अवघ्या काही तासांमध्ये पडणार अशी परिस्थिती सुद्धा पाहायला भेटू शकते. पूर परिस्थिती गंभीर बनू शकते विदर्भाच्या भागामध्ये येणाऱ्या 29 आणि 30 तारखेला. तर अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी. कारण या पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊ शकते आणि आपलं शेतपीक ज्या भागामध्ये जर काहीसं पेरणी झालेली असेल आणि अद्यापही त्या भागातून रोपं आलेले नसतील, तर त्या भागामध्ये वाहून जाऊ शकते आणि अतिशय नुकसानदायक परिस्थिती सध्या शेतकऱ्यांसमोर निर्माण होऊ शकते. तर चिंताजनक परिस्थिती आहे आणि शेतकऱ्यांनी निश्चितपणे काळजी घेण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनो याबद्दलची विशेष काळजी घ्यावी, कारण आता येणाऱ्या दिवसामध्ये पाऊस हा खूपच अधिक प्रमाणात कोसळणार आहे आणि आपल्याला माहीत असेल अधिक पाऊससुद्धा शेतीसाठी खूप हानिकारक असते. कारण यामुळे शेतीचा महत्त्वाचं जे कामं आहेत ते महत्त्वाचे कामं नाही होत आणि यामुळे शेती वाहून जाते. काही काही भागांमध्ये जर नदीचं पाणी शिरलं